नमस्कार, तुम्हा सर्वांना माझं दंडवत प्रणाम. मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये. तर आज नेहमीप्रमाणे मी दुपारीच व्लॉग सुरुवात केली होती. मस्त चहा वगैरे घेतला संध्याकाळी, म्हणजे मी सरांसाठी चहा बनवला आणि माझ्यासाठी कॉफी बनवली होती. कॉफी चहा पिऊन झाल्यानंतर आज जरा मला बाल्कनीकडे लक्ष द्यायचं होतं, कारण बऱ्याच दिवसांपासून जे आहे ना बाल्कनीमध्ये झाडांची काळजीच घेतली गेली नाही आहे आणि वेळ पण मिळाला नाही. त्यामुळे सगळ्या झाडांची पानं जी आहेत ती सुकलेली होती आणि त्यांची माती वगैरे ते पण खराब झालेली होती. तर म्हटलं त्यासाठी काहीतरी करूयात आणि आज वेळ पण होता, रविवार होता. त्यामुळे मग मी संध्याकाळी 6ला हे कामं करायला घेतलेत आणि हा रविवारचाच व्हिडिओ आहे त्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता झाडं पण असे कोमजल्यासारखे झालेले आहेत आणि परत इकडे बाकीचे जे आहेत ते वाळलेलेच आहेत. म्हटलं आता काय करावं. आणि इकडे बघू शकता तुम्ही ब्रह्मकमळला किती छान छान असे पानं येत आहेत, एवढं भारी वाटतं आहे ना. आणि ह्या ब्रह्मकमळाला बघून मला खूप भारी वाटतं, कारण हे माझ्या आजीने आणलेलं आहे साताऱ्याहून आणि ते माझ्याकडे आता एवढं मोठं आहे. मी खूप प्रयत्न करेल त्याला आयुष्यभर टिकवण्यासाठी, तर त्याच्याकडे त्याची खूप जास्त काळजी घेते मी. तर म्हटलं चला आज सगळं बाल्कनी जे आहे ते क्लीन करून टाकू. आणि गेला महिनाभर झालं ही ग्रास मी खाली टाकली होती, पण आता ती ग्रास आहे ना खराब होते, कारण दिवसभरी ते ऊन असतं त्यामुळे उन्हामुळे ते खराब होते आणि सगळं तिथे असा कचरा पण होतो आहे. त्यामुळे मी विचार केला की आता थोडे दिवस उन्हाळ्याचा जो हा 1 महिना आहे तर ही ग्रास काढून ठेवावी, धुवून स्वच्छ वगैरे हिला घरात ठेवावं आणि नंतर जसं उन्हाळा संपल्यानंतर मग टाकेल म्हटलं. त्यामुळे मग म्हटलं आता अगोदर सगळं झाडांचं जे आहे ते पानं कट करून घेऊ, जे वाळलेले आहेत ती पानं हाताने नाही तोडायचं, कारण झाडांना पण कुठेतरी आपण कसं आहे ना नख काढतो तर आपल्याला जिव्हाळी लागते, तर त्या हाताने कुठेही आपण ते तोडलं ना तर तसं झाडालाही जिव्हाळी लागू शकते. त्यामुळे आपण जे कात्रीने आहे ना ते आपण पानं कट करून घ्यायचे जे जे आहेत. आणि माझ्या बाल्कनीमध्ये तर आता गवत पण उगायला लागलं आहे, भरपूर झाडांमध्ये गवत होतं. तर म्हटलं आता सर मला तर म्हणे आता तू आज पहिले निंदून टाक सगळं आणि त्याच्यानंतर मग काय ते कर. तर सगळ्या झाडांमधलं गवत जे आहे ते काढून घेतलं, सगळे खराब पानं जे आहेत ते काढून घेतलं आणि मग त्यानंतर जे आहे भरपूर माझे झाडं म्हणजे असे वाळले होते. आणि मध्यंतरी मी गावाला पण गेली होती त्यामुळे पण भरपूर खराब झाले होते. पण म्हटलं चला. आणि हे शेजारी झाडं बघतायत ते खूप छान आहे, मी खूप महाग आणलं होतं ते पण खराब झालं. तर काय करणार. आणि खूप ऊन पडतं आहे, खूप भयानक ऊन पडतं आहे. आणि कसं आहे ना मी दिवसातून 1-2 दिवसाआड एका दिवसाने पाणी टाकते किंवा 1 दिवसाआड टाकलं जातं आहे. त्यामुळे जसा वेळ मिळाला तसं पटपट पाणी टाकून जाते मी, कारण ह्या सगळ्या गोष्टी जमत नाही. पण आता एवढे छान लावलेत आणि मला खूप आवड आहे झाडं लावायची. त्यामुळे म्हटलं आता आपण जर एवढे बाग फुलवलीच आहे तर त्याला कंटिन्यू करावंच लागेल. मी अजून बेडरूमच्या गॅलरीमध्ये पण आहेत आणि हे इकडे हॉलच्या गॅलरीमध्ये पण आहेत. त्यामुळे मग सगळ्या झाडांची जी आहे माती वगैरे मी जे आहे ती कोरून घेते, कारण ते एकदम असं दबल्यासारखं झालेलं आहे. आणि त्यांची माती जरा मोकळी झाली ना तर ते झाडं पण चांगले सर्वाईव्ह करतात आणि त्यांना नवीन नवीन पानं पण येतात. आणि आता हे जे बटन गुलाब आहे त्याला खूप सारे फुलं येऊन गेले, तेवढे फुलं आलेले ना, खूप सारे फुलं. आणि आता पण त्याला नवीन नवीन परत ब्रांचेस येत आहेत. त्यामुळे आणि मी घेतच राहते असं, पण 8-15 दिवसातनं मी त्यांना क्लिअर करते. पण असं रेग्युलर करणं माझ्याकडून शक्य नाही होत, कारण खूप सारे घरातलेही कामं असतात, जॉब पण असतो. त्यामुळे रविवारी सुट्टी मिळाली तर दुपारून किंवा सायंकाळी मी हे कामं करत असते. सकाळी माझं सगळं आवरलेलं आहे. सकाळी आवरल्यानंतर मी संध्याकाळी ही सुरुवात केलेली आहे. दुपारी मस्त छान एक झोप घेतली होती, तर म्हटलं आता छान झोप झालेली आहे तर आता मस्त आज हे काम करून टाकूयात आणि ग्रास पण व्यवस्थित धुवून स्वच्छ करून व्यवस्थित ठेवून देऊयात, जेणेकरून ते आपल्याला पुढे कामात येईल म्हटलं. त्यानंतर सगळं झाल्यानंतर इथे झाडांना जे आहे ते पाणी घालून घेते आणि मग पूर्ण गॅलरी जी बाल्कनी आहे माझी ती सगळी स्वच्छ धुवून टाकते, कारण खाली ग्रास टाकल्यामुळे ना मला बाल्कनी पण व्यवस्थित क्लीन करता येत नव्हती. तर मग म्हटलं आता ग्रास काढूनच घेऊया आणि ते जे आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेऊयात. ही बाल्कनी जी आहे ना ती माझी खूप फेवरेट आहे, खूप आवडते मला. ही घरातली जागा ती मला खूप असे त्यात बदल करायचे आहेत. तिथे थोडंसं असं छान करायचं आहे, डेकोरेशन करायचं आहे किंवा असं काहीतरी मस्त बनवायचं आहे, पण काय करता वेळच नाही मिळत. त्यामुळे आणि चालूच असतं असं असं. बऱ्याच दिवसापासून आम्ही इथे चेअर आणि टेबल वगैरे असं शोधत होतो, पण काही भेटलं नाही. ऑनलाईन पण बघत होतो पण खूप महाग होते, त्यामुळे म्हटलं ऑफलाईनच घेऊया. तर आम्ही ह्या 2 चेअर आणि 1 टेबल असं ऑफलाईन घेतलं. आणि मला वुडनमध्ये हवं होतं, पण ते उन्हामुळे किंवा पावसाळ्यामध्ये खराब होईल गॅलरीमध्ये, कारण खूप
खूप ऊन येतं पूर्ण घरात, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ऊन असतं दिवसभर. त्यामुळे मग आम्ही ते नाही घेतलं, हे प्लास्टिकमध्ये जे आहे तेच घेतलं. त्याच्यानंतर इकडे पण पूर्ण पाणी आलेलं घरात, ते पण मी स्वच्छ सगळं क्लीन करून घेतलं. आणि आता तुम्ही बघू शकतात आपली बाल्कनी जी आहे ती खूप सुंदर दिसते आणि खूप मस्त झाडं पण एकदम टवटवीत दिसत आहेत. अजून सकाळी खूप छान होतील ते. आणि इकडे चेअर वगैरे सगळं, टेबल वगैरे जे आहे ते सगळं मी धुवून स्वच्छ क्लीन करून ठेवलेलं आहे. त्यानंतर आता संध्याकाळ झाली होती, 7 वाजत आले होते. म्हटलं आता देवपूजा करून घेऊया. तर लगेच देवपूजा करायला घेतली आणि देवपूजा केल्यानंतर कसं सगळं घर प्रसन्न वाटतं आणि खूप मस्त वाटतं. त्यानंतर जे आहे मी आता जेवण बनवायला सुरुवात करते, कारण भरपूर उशीर झालेलाच आहे. म्हटलं आज जरा लवकर जेवण बनवूया आणि लवकर जेवण करून मस्त आराम करूया किंवा मोबाईल वगैरे बघूया असं. तर मी आज उडदाची डाळ बनवते, उडदाची डाळ आणि भाकरी बनवते. कारण म्हटलं शॉर्टकटच करूया आणि उडदाची डाळ यांना पण आवडते आणि मलाही आवडते. तर म्हटलं चला आज उडदाची डाळच बनवूया. तर इथे मी जे आहे थोडी डाळ घेतलेली, एक छोटी वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून वगैरे कुकरला लावून घेतली. कुकरला मी त्याच्या 1 ते 2 शिट्ट्या करून घेते, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते. त्यानंतर इथे कुकरला जे आहे ना मी खोबरं जे आहे आपलं कच्चं खोबरं असतं ना, ते पेस्ट करून घेतलेलं आहे थोडं. आणि त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर ॲड करते. आणि हे उडदाची डाळ जे आहे ना, ते साताऱ्याकडे त्याला उडदाचं घुटं म्हणतात. माझी आजी म्हणायची उडदाचं घुटं, तर आपल्याकडे उडदाची डाळच म्हणतात. तर ही अशी वेगळ्या पद्धतीने जे आहे ते उडदाची डाळ आणि उडदाचं वरण पण म्हणू शकतो आपण त्याला, तसं बनवते. तर खूप छान लागते. तुम्हालाही आवडत असेल उडदाची डाळ तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे छान मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली आणि त्यानंतर कढई मिक्सरमध्ये पेस्ट करून झाल्यानंतर इकडे कढई ठेवली. कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेले, त्यामध्ये जिरं टाकते, कढीपत्ता टाकते आणि त्यानंतर हा जो मसाला आपण बारीक पेस्ट करून घेतलेला आहे ना तो टाकायचा आहे. ते छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे, त्याला तेल सुटेपर्यंत. छान व्यवस्थित मिक्स झालं का त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि डाळ ॲड करायची आहे आणि त्या मस्त 10 मिनटं तरी त्याला शिजू द्यायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण असं घट्ट होईल. असं खूप टेस्टी लागते ही भाजी आणि खूप मस्त लागते ही. तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात. खूप छान लागते आणि आम्हाला तर खूप आवडते, आम्ही नेहमीच बनवत राहतो.
त्यानंतर जे आहे इकडे मी भाकरी बनवायला घेतली आता, आणि मी व्हिडिओ करायचंच विसरले होते. माझी एक भाकरी बनवून झाली होती, तर म्हटलं मी विसरले व्हिडिओ करायचा. तर मग ही आता सेकंड भाकरी जी आहे ती बनवते मी. तर ती भाकरी बनवताना तुमच्यासोबत शेअर करते. मला खूप चांगली भाकर बनवता येते आणि खूप मस्त बनवते मी भाकरी. तर इकडे मी बाजरीची भाकरी बनवते खूप मस्त. 2 छोट्या छोट्या भाकरी बनवते, म्हणजे आमच्या दोघांसाठी ते होईल, पण त्यातूनही थोडीशी उरतेच भाकरी. तर असू द्यात, आता काय, आता जेवणच तेवढं आहे म्हटल्यावर काय म्हणणार आहे. तर भाकरी आणि ही उडदाची डाळ एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, एवढी सुंदर लागते ना. तर तुम्ही एकदा बनवलं तर परत परत तेच बनवणार, एवढी छान लागते. आणि बाजरीची भाकरी ही आपल्यासाठी चांगलीच असते त्यामुळे, आणि करायला पण सोपी असते. एकदाची जी जमायला लागली ना तर खूप सुंदर भाकरी येते. मला अगदी एकदम इझिली जमते, आणि मला चपाती बनवण्यापेक्षा भाकरी बनवायला खूप आवडतं. भाजी बनवण्यापेक्षा पण भाकरी बनवायला खूप आवडतं. आणि तुम्ही बघू शकतात माझी भाकरी किती छान झालेली आहे. आणि कधीही कुठेही कुणाच्याही घरी मला बनवायला सांगितली, कुठेही नवीन ठिकाण असू द्यात किंवा काहीही असू द्यात, तरी मला एक नंबर भाकरी जमते. हे मला खूप आवडतं माझ्यासाठी तरी, की एवढी छान भाकरी मला बनवता येते असं. एवढं आहे की भाकरी बनवताना जरा किचन वगैरे खराब होतो, पण आता ठीक आहे, ते सगळीकडेच होतं आणि किचन पण खराब होतो. आता ही पहिल्या भाकरीचं जरा ते काळपट असतं ना, ते खाली लागलेलं होतं तव्याच्या, त्यामुळे ते तसं थोडं दिसतंय. पण ठीक आहे, भाकरीला होतंच ते तसं थोडंसं. आणि हा तवा जो आहे तो पूर्ण व्हाईट होता, पण माझ्या सासूबाई आल्या, त्या म्हटले की तो पूर्ण व्हाईट तवा असला तर त्याच्यावर भाकरी किंवा चपाती चिटकते, त्यामुळे त्याला जो ब्लॅक लेयर आहे ना तो येऊ द्यायचा. त्यामुळे हा तवा आता पूर्ण ब्लॅक झालेला आहे, आणि त्याला असं कधीतरी होतं, तर ते आता ब्लॅक ब्लॅक तुम्हाला दिसतं. इकडे भाकरी होते तोपर्यंत तुम्ही इकडे भाजी बघू शकतात. मस्त 10 मिनटं झाले असतील भाजीला उकळी येऊन, आणि पूर्ण असं भारी झालेली आहे भाजी. आता गरम गरम मस्त आम्ही जेवायला घेऊ. इकडे भाकरी पण माझ्या रेडी झालेल्या आहेत. इकडे जे आहे ते मस्त जेवण बनवून रेडी आहे, आणि मी आता देवांना उपहार वगैरे देते. इकडे देवांना उपहार वगैरे दिला गेला, आणि त्यानंतर आम्ही मस्त आज गॅलरीमध्ये जेवायला बसलो. कारण तिथे खूप असं थंड थंड मस्त गार वाटत होतं, कारण ते आजच मी धुतलेलं होतं त्यामुळे. तर मग इकडे जेवायला बसलो आणि मस्त जेवण केलं पोट भरून, खूप छान. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.